मी डोळे उघडले तेव्हा संध्याकाळचे जवळपास 5 वाजले होते. खन्ना मॅन्शनपर्यंतचा प्रवास इतका लांब आणि दमछाक करणारा होता की खोलीतल्या पलंगावर डोकं टेकतच मी क्षणात गाढ झोपत बुडाले होते. काही तासाची अखंड झोप झाल्यावर अंग हलकं, मन ताजंतवानं झालं. मोठं जांभई देत मी उठले. खिडकीतून नजर टाकली तर बाहेर काळोख पसरलेला दिसला. मी पटकन पडदे ओढले आणि आरशात उभं राहून केस विचारू लागले. केस इतके लांब होते की विंचरणं म्हणजे जणू एखादं युद्धच. तेवढ्यात लक्षात आलं, मी अजूनही प्रवासातलीच कपडे घातले होते. म्हणून पलंगाशेजारच्या भल्या मोठ्या वॉर्डरोबचं दार उघडलं आणि माझ्या डोळ्यापुढे थक्क करणारा देखावा उभा राहिला. जणू एखादा डिपार्टमेंट स्टोअरचा माझ्या खोलीत होता. शेकडो ब्रँडेड कपडे, शूज आणि दागिन्यांनी भरलेला वॉर्डरोब. प्रत्येक जोडीचा शूज माझ्याच साईजचा होता. आजींनी खोली सोडताना मला सांगितलं होतं, हे सगळं आता तुझंच आहे गं. मी साधं हलकं सुती ड्रेस निवडलं. त्या ऐश्वर्यपूर्ण संग्रहातलं तेच सर्वात साधं होतं. पण ते घातल्यावरही आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाकडे बघताना मला स्वतःचं रूप ओळखू आलं नाही. थोडीशी धीर गोळा करून मी ग्रंथालयाकडे निघाले, कारण आजी, मन्नत आणि विक्रांत माझी वाट पाहत होते. दारासमोर थोडं थबकून मी हलक्या आवाजात टकटक केली आणि आत शिरले. आजी व्हिक्टोरियन सोफ्यावर जणू राणीच बसली होती. तिच्या शेजारी मन्नत, तितकीच मोहक, तितकीच ग्रेसफुल. माझ्या पावलांचा आवाज ऐकताच दोघी हसत माझ्याकडे वळल्या. विक्रांत टेबलाजवळ कागद बाजूला ठेवून उभा राहिला. झोप छान झाली ना, त्याने विचारलं. मी मान डोलावली. तो हसला आणि गंभीर आवाजात म्हणाला, श्रेया, आम्हाला तुला काही सांगायचं आहे. मी नम्रपणे सोफ्यावर बसले. विक्रांत माझ्या बाजूला आला. उद्या सकाळी आम्ही अमेरिकेला परततो आहोत, तो म्हणाला. मी दचकले. आणि आम्हाला हवंय की तू आमच्यासोबत यावंस. क्षणभर माझा श्वास रोखला गेला. खन्ना कुटुंबाचं मूळ घर परदेशात आहे हे माहीत होतं, पण इतक्या लवकर ते निघून जातील असं मला अजिबात वाटत नव्हतं. त्याहून मोठा धक्का म्हणजे मला सोबत न्यायचं त्यांचं ठरलेलं होतं. अमेरिका आमचं खरं घर आहे, मन्नत शांत आवाजात म्हणाली. जर तू इथे राहिली तर आम्हाला देखील इथेच राहावं लागेल. पण व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला लगेच परतणं गरजेचं आहे. 2-3 महिन्यांनी परत येऊ, पण आम्ही तुला एकटीला सोडू इच्छित नाही. माझ्या मनात हजारो विचार चालू झाले. इथलं सगळं सोडून परदेशी जाणं हा विचारच धडकी भरवणारा होता. पण दुसरीकडे नवं आयुष्य सुरू करण्याची, कुटुंबाशी जवळीक वाढवण्याची ही मोठी संधी होती. आजीने शांतपणे माझ्याकडे पाहिलं. श्रेया, जर तू आमच्यासोबत आलीस तर तुला अमेरिकेतल्या उत्तम कॉलेजमध्ये शिकवू. तुझं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण होईल. मग इथं परत आल्यावर खन्ना हॉटेलसह आमच्या सर्व व्यवसायाचं तू व्यवस्थापन करशील. हे तुझं हक्काचं आहे, पण निर्णय पूर्णपणे तुझा आहे. मन्नत म्हणाली, आम्ही तुला जबरदस्ती करणार नाही. आज रात्री विचार कर आणि उद्या आम्हाला उत्तर दे. मी कुजबुजले. मी विचार करून उद्या कळवेन. विक्रांतने खात्री दिली. तुझा जो निर्णय असेल आम्ही मान्य करू. त्या रात्री मी पलंगावर पडले. खरी, पण डोळा लागेना. अमेरिकेला जाणं मला एकीकडे घाबरवत होतं तर दुसरीकडे आनंदाने भरून टाकत होतं. उद्या मी काय ठरवेन हे मला स्वतःलाही माहीत नव्हतं. शेवटी थकून झोप लागली आणि सकाळी उठले तेव्हा 10 वाजले होते. मी धावपळ करत खाली आले, पण घर रिकामं होतं. ते सगळे आधीच निघून गेले होते. मन्नतने मात्र माझ्यासाठी एक चिठ्ठी ठेवली होती. श्रेया, मी तुला मनापासून प्रेम करते. आम्हाला तुला सोडून जावं लागलं याचं दुःख आहे. तुझ्या भावांनाही आम्ही सोबत नेलं आहे. जर तू मन बदललं तर या तिकिटावरून अमेरिकाला ये. आम्ही वाट पाहू. ती चिठ्ठी वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. काल रात्री मी नकार द्यायचं ठरवलं होतं, पण आज अचानक मला जाणवलं मला त्यांच्यासोबतच राहायचं आहे. हो, मी अमेरिकेला जाणार, माझं आयुष्य नव्याने उभं करणार आणि परत इथे आल्यावर प्रिया आणि अर्जुन यांना माझ्या यशाचा चपराक देणार. त्या सकाळी मी लगेच माझे कपडे व वैयक्तिक वस्तू गोळा करू लागले. खरं सांगायचं तर फारसं सामान नव्हतंच. फक्त काही दिवस पुरतील इतके कपडे माझ्यासोबत न्यावे लागणार होते, कारण बाकीचे कपडे आणि वस्तू थेट कुटुंबाच्या खाजगी विमानाने अमेरिकेला पोहोचले जाणार होते. मी पॅकिंग करत असताना एक सेविका माझ्या खोलीत आली. मी मदत करू का मॅडम? ती नम्रपणे विचारली.
मी हसून म्हणाले, नको, जवळजवळ संपलं आहे. तेवढ्यात दुसरी सेविका नाश्त्याचा ट्रे घेऊन आत आली. अरे, इतका त्रास का? माझा नाश्ता इथे आणायला नको होता, मी गडबडून म्हणाले. माझ्या गालावर लाली पसरली. पलंगाजवळ नाश्ता आणून देणं ही माझ्यासाठी अगदी पहिलीच वेळ होती. सेविका हसली आणि तिच्या ठसठशीत स्पॅनिश उच्चारात म्हणाली, मन्नत मॅडमने स्पष्ट आदेश दिलेत, आपण उपाशी राहू नये. त्यांची नातं मजबूत आणि निरोगी जन्माला यावी म्हणून त्यांनी मला हा हुकूम केला आहे. मी अजूनही संकोचलेपणाने म्हणाले, ट्रे टेबलावर ठेवा, मला पलंगावर बसून जेवायची सवय नाही. ती सेविका मान डोलावून तसंच करू लागली. नाश्ता झाल्यावर मी परत येऊन भांडी नेते असं म्हणून ती हलकेच दरवाजा बंद करून निघून गेली. मी शांतपणे नाश्ता सुरू केला. अजून सकाळच्या आजारपणाची सुरुवात झाली नव्हती म्हणून जेवण छान लागत होतं. दूध संपवलं तेव्हा अचानक दिव्यांची आठवण झाली. माझा लाडका मुलगा, जो आता या जगात नव्हता. हृदयात एक खोल वेदना दाटली. तो अजूनही असता तर आपण दोघं किती आनंदी असतो. मी दीर्घ श्वास सोडत स्वतःला सावरलं. नाही, मला दुःख दाखवायचं नाही. दिव्यांशला स्वर्गातही शांती मिळणार नाही जर त्याची आई सतत रडत असेल. मी ट्रे स्वतःच आवरून ठेवला. तेवढ्यात सेविका परतली आणि मला तसंच पाहून तिचे डोळे विस्फारले. हे काम माझं आहे. जर मॅडमला कळलं तर माझी नोकरी जाईल. माझ्या 5 मुलांना पोट भरायचं आहे. दया करा माझ्यावर. आमच्यात प्लेट ओढापडी झाली. शेवटी मी हार मानली आणि खुर्चीवर बसले. ती प्लेट उचलत म्हणाली, आपण काही करू नका. तुमचं काम फक्त काळजी घेणं आहे. मी शांतपणे विचारलं, तुझं नाव काय? सायली. किती वर्षापासून इथे काम करतेस? किशोर वयापासून. खन्ना कुटुंब खूप कडक आहे पण तितकंच प्रेमळ. त्यांनी मला कुटुंबासारखं वागवलं, चांगलं वेतन दिलं म्हणून माझ्या मुलांना मी सुखात वाढवू शकले. तिच्या बोलण्यातली निष्ठा आणि कृतज्ञता मला आतून स्पर्शून गेली. जर माझ्या आयुष्यात आधी असे लोक भेटले असते तर माझं आयुष्य वेगळंच वळण घेतलं असतं कदाचित. अहो मॅडम, सायली हळू आवाजात म्हणाली, आज तुमची सलूनला अपॉइंटमेंट आहे. अमेरिकेला निघायच्या आधी आराम करणं आवश्यक आहे. मी भानावर आले आणि घड्याळाकडे पाहिलं. वेळ कमी उरला होता. धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल, मी म्हणाले आणि कपडे निवडू लागले. थोड्याच वेळात लॅम्बोर्गिनी एका भव्य इमारतीसमोर थांबली. बाहेरच्या पाटीवर लिहिलं होतं, स्पा अँड सलून. एक मोहक सोनेरी केसाची बाई दरवाजातून बाहेर आली. तिच्या अंगावर फिटेड ड्रेस होता आणि तिच्या चेहऱ्यावर मोहक हसू. तिने खंडा कुटुंबाची गाडी ओळखली आणि माझ्याकडे धावली. तू नक्कीच मन्नत आणि विक्रांतची मुलगी असशील, ती म्हणाली. माझ्याकडे एकटक पाहत तिच्या डोळ्यात एक वेगळी ओढ होती. तू अगदी आजीसारखी दिसतेस. मी फेना, तुझ्या आईची जिवलग मैत्रीण. ती थोडीशी लाजच हसली. नमस्कार, मला श्रेया म्हणतात, ती हसून म्हणाली. औपचारिकतेचं काही कारण नाही, मला फेना म्हण. मी तुझी मेकओव्हर करणार आहे. आज नंतर तू आरशात स्वतःला ओळखूही शकणार नाहीस. हे बोलून तिने माझा हात घट्ट धरला आणि आत ओढत नेलं. दरवाजा बंद होताच माझ्या मनातून सुस्कारा निघाला. हे तर खूप वेळ घेणार आहे.